नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, काही जातीवादी लोक जे आहेत नेहमीच त्यांच्या तोंडातून जातीवाद करत असतात किंवा तोंडातून ते भुंकत असतात आणि त्याचीच प्रतीची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आले. मित्रांनो, या ठिकाणीच्या एका जातीवादी कुत्र्याने थेट बौद्ध समाजाच्या महिलांविषयी जे अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केली आणि त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्याची पोस्ट जे आहे सर्व ठिकाणी व्हायरल झाली आणि त्यानंतर भीमसैनिकांनी थेट त्याला दणका द्यायचं ठरविलं आणि त्यानंतर मित्रांनो भीमसैनिक मग थेट त्याच्या घरी गेले आणि त्याला जे चांगला धडा शिकविण्याचं त्या ठिकाणी काम भीमसैनिकांनी हाती घेतलंय. परंतु जेव्हापासून त्याला कळलंय की भीमसैनिक हे त्याच्या मागावरती लागले तेव्हापासून तो जो आहे मित्रांनो इकडे तिकडे भटकत किंवा फिरताना किंवा लपताना आपल्याला दिसत आहे. तर नेमका तो काय म्हणालाय ती पोस्ट तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल. इतके घाणेरडे शब्द आहेत की अक्षरशः आपण ते सांगू सुद्धा शकत नाही. तर चला पाहूया नेमकं भीमसैनिकांनी काय केलंय. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे दांडे दुंडे आणले होते तो घरी आहे का? नाही तो पारा रे तर जो बॅटलावर काय करणे अरे रे ते रे कोण त्याच्या घरी का तुम्ही रडू नका. हे बा तुमचा व्हिडिओ काढतो मी, रडू नका. तुम्हाला काहीच होत नाही, तुम्हाला काहीच होत नाही. आता आम्ही त्याच्या घरापर्यंत गेलो होतो, त्याच्या घरी पण गेलो. त्याचा भाऊ होता, त्याच्या भावाला विचारलं, ते म्हणते भाऊ तुकडे करा. म्हणजे त्याचे घरचे पण त्याला नीट सांभाळत नाही हा विषय. आणि तो त्याच्या घरी पण त्याच्या आईला पण नीट जीव लावत नाही, काही नाही. त्याची आई बघितली आता तुम्ही किती रडत होती. समाजाच्या बाईला एवढं वाईट वाईट बोलला ना, कळालं त्याची खरंच त्याला कुठं ना कुठं तरी वाटलं पाहिजे. सप्रेम जय भीम. आज आपल्या बुद्ध समाजाच्या महिलाविषयी एक विकृत मानसिकतेचा माणूस विलास काकडे म्हणून त्या माणसाने आपल्या बौद्ध समाजावर फार खालच्या पातळी टीका केलेली आहे. त्याचा शोध आम्ही 3 दिवसापासून घेते पण तो भेटत नाही आहे. त्यासाठी आपल्याला सर्व भीमसैनिक आंबेडकर नगर मिसरवाडी N7 या सर्व भीमसैनिकांना विनंती आहे, उद्या सर्वांनी सकाळी 11 ते 10 दरम्यान सर्व पोलीस स्टेशन लिहून त्याची तक्रार करून त्याच्यावर लवकर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी. यासाठी आपण सर्वांनी जमावं. जय भीम.